नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार मसाला खिचडी कशी करायची। त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, शेंगदाणे, कढीपत्ता आणि टोमॅटो घेतलेला आहे। बटाट्याचे सालं काढून तो असं उभे काप करून चिरून घेतलेले आहे। नंतर एका खलबत्त्याच्या याच्यामध्ये थोडासा लसूण आणि कोथिंबीर घालून चांगलं ठेचून घेतलं। ह्याने टेस्ट मस्त येते। आपण मिक्सरला पण बारीक करू शकतो, पण जे आपण खलबत्त्यात करतो त्याची चव काय वेगळीच असते। त्या कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं, 2 चमचे तेल घालायचं। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घालायची। जिरी चांगली तडतड करली की त्याच्यामध्ये जे आपण खलबत्त्यात बारीक करून घेतलेला लसूण आणि कोथिंबीर होती ती घालायची। 2-3 मिनिटं ते परतायचं। ह्या पद्धतीने परतून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। तर त्याच्यामध्ये जे आपण बटाट्याचे काप करून घेतले होते ते घालून 2 मिनिटं परतून घ्यायचं। कांदा आणि बटाटा आपला चांगला शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो पण घातल्यानंतर परत 1-2 मिनिटं परतायचं, म्हणजे टोमॅटो पण चांगला तेलामध्ये शिजून होईल। नंतर त्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची आणि शेंगदाणे घालून घ्यायचे। शेंगदाण्याने टेस्ट खूप मस्त आहे। तुमच्याकडे जर वाटाणे असतील किंवा हरभरे असतील भिजवलेले तर ते पण तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे दोन्ही अवेलेबल नव्हतं म्हणून मी शेंगदाणे घातल्यानंतर चवीपुरती हळद घालायची आणि लाल तिखट घालायचं। जर लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिरची पण घालू शकता, पण कसं मिरची आपण काढून खातो त्यामुळे मी शक्यतो मिरची नाही घालत, लाल तिखटच घालू शकते। आता 2 ग्लास मी एका वाटीला 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, किंवा ज्या वाटीने आपण तांदूळ घालतो त्याच वाटीने 2.5 वाटी तुम्ही पाणी घालू शकता। तर पाण्याला उकळी आली की चांगले तांदूळ घालून घ्यायचे आणि कुकरला त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या ह्या मध्यमाच्याच काढून घ्यायच्या, नाहीतर पटकन मग तो करपला जाईल। तयार आहे आपली मसाला खिचडी। बघा किती अशी मोकळी मस्त दिसते दिसायला, एकदम खायला पण खूप टेस्टी झाली होती। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा। चॅनल नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।